21 ऑक्टोबर 1833 या दिवशी जन्म झाला अशा शास्त्रज्ञाचा ज्याने डायनामाइट शोधून जग बदललं आणि नंतर आपल्या चुका मान्य करून मानवतेसाठी सर्वात मोठा पुरस्कार निर्माण केला, नोबेल पारितोषिक। नोबेल पुरस्काराबद्दल आपण सर्वांनी ऐकलं असेल। हा जगातला सर्वोच्च महान पुरस्कार आहे। तो पुरस्कार दिला जातो स्वीडिश शास्त्रज्ञ सर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने। नमस्कार, मी मयुरेश आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 295 पावर्ड बाय GoPrac.com। अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे झाला। त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे अभियंता आणि शोधक होते। त्यांच्या वडिलांनी युद्धासाठी वापरले जाणारे स्फोटक तयार करण्याचं काम केलं होतं। त्यामुळे लहानपणापासून अल्फ्रेड यांना रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांबद्दल आकर्षण होतं। त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये सखोल अभ्यास केला। 1860च्या दशकात त्यांनी केलेला एक शोध त्यांच्या आयुष्यातील आणि जगाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा ठरला, तो म्हणजे डायनामाइटचा शोध। त्यांनी नायट्रोग्लिसरीन या धोकादायक रसायनाला सुरक्षित बनवून डायनामाइट तयार केला। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।